तर मला नव्हतं वाटलं की घरी जाताना आपल्याला ऍक्सिडेंट बघायला भेटेल. तर नमस्कार मित्रांनो, मी धनंजय आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर विषय असा आहे की आपल्या कॉलेजमध्ये पेपर सुरू झाले, त्यामुळे आपण कॉलेजला आता जरा लवकरच चाललेलो. बरेच दिवस झाला आपण कॉलेजचा ब्लॉग टाकला नव्हता. ते ट्रिपला गेल्यापासून काय आपण टाकलाच नाही, त्यामुळे म्हटलं आज व्हिडिओ काढावा. कॉलेजला जाताना कारखान्यापाशी सुयोगबाई आणि सोन्या दिसलीच आपल्याला. रात्री दोघं क्रिकेट खेळायला रिसवडला गेलेली, खरं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मारलं दोघांनी. मग आपण पोहोचलो कॉलेज वरती. आता आपला पेपर होता, त्यामुळे आपण अभ्यास करत बसलेलो लायब्ररी. थोड्याशा नोट्स आणि वाचत बसलेलो. बरेच दिवस झाला आपण अभ्यास केला नव्हता, त्यामुळे सगळं डोक्याच्या वरनं जात होतं. मग आता लय डोक्याला ताण देण्यापेक्षा म्हटलं जाऊन बसा हॉस्टेल वरती. तिथं जाऊन मग आम्ही थोडासा टाइमपास करून झाल्यानंतर पेपर दिला आणि तिथनं आपण निघालो घरी. आता आपण रॅन्डम रस्त्याकडे व्हिडिओ काढतच होतो, तेवढ्यात आपल्याला ते ऍक्सिडेंट झालेला दिसला. लगेच तिथे अँब्युलन्स सुद्धा आली होती. हे बघा गाडीची कंडिशन कशी होती. तिथल्या लोकांच्या सांगण्यावरतून असं समजलं की ऍक्सिडेंट लय बेकार झालेला. तिथं पोलीस सुद्धा आले होते, त्यांनी तिथली सगळी कंडिशन बघितली. घरी जातच होतो तेवढ्यात आपल्याला यश बाई सुद्धा दिसलेलं. रात्री मॅच जिंकल्यामुळे सोन्या भाऊने नवीन एक बॅट आणि एक बॉलचं पाकिट घेतलं होतं. आता भाऊ काही थटत नाही, थेट IPL मध्ये जाणार होता. घरी जातच होतो तेवढ्यात आपल्याला आपले मित्र दिसले ट्रॅक्टरचा व्हिडिओ बनवताना. त्यांना म्हणलं थांबा, तुम्हाला सुद्धा व्लॉग मध्ये घेतो. इंस्टाला सुद्धा पेज आहे त्यांचं, मी कमेंट मध्ये पिन करून ठेवतो, जरूर तुम्ही त्याला फॉलो करा. व्हिडिओ आवडले असेल लाईक आणि चॅनलला फॉलो तेवढं करून घ्या.